वसई विरारमधील अनेक प्रश्नांवर आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि या प्रश्नांविरोधात काँग्रेसचे समीर वर्तक आता यांनी थेट महापालिकेच्या मुख्यालयाखाली आमरण उपोषण करायला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार असल्याचं समीर वर्तक यांनी सांगितलेलं आहे। वसई विरार परिसरातील 59 गावांची जी पाण्याची योजना आहे ती लवकरात लवकर मार्गी लागावी, तसेच वसईच्या सनसिटी परिसरात जी सर्वधर्मीय दफनभूमी आहे त्या दफनभूमीचं देखील अशाच प्रकारे काम सुरू होत नाही, ते देखील रेंगाळत चाललेलं आहे। अशा प्रकारच्या विविध प्रश्नांना लक्ष करत जे समीर वर्तक यांनी मागणी केलेली आहे की वारंवार तात्काळ फक्त प्रशासनाकडून आश्वासने दिली जातात परंतु कुठल्याही प्रकारची कामं होत नाही। तसेच अनधिकृत माती भरावामुळे बुडणाऱ्या वसईला वाचवण्यासाठी 12 करोड रुपये खर्च केले होते। आयटी आणि निराईच्या अहवालामध्ये धरण तलाव जे आहेत म्हणजे त्याचा अहवाल आला असून देखील त्याच्यावर कुठल्या प्रकारची अंमलबजावणी होत नाही। अशा विविध प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित करणे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या उपोषणाची दखल जी आहे विधिमंडळात घेण्यात आली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे नाना पटोले यांनी या प्रश्नाची दखल घेतली आणि हा प्रश्न जो आहे 61 गाव पाणी योजनेचा आणि सर्व धर्मीय दफनभूमी हा प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये मांडला। त्यामुळे वसई विरारच्या या दफनभूमीच्या चर्चेवर विधानसभेमध्ये देखील चर्चा झालेली आहे। अध्यक्ष महाराज, वसई जिल्हा पालघर तालुक्यात पाणीपुरवठा व स्मशानभूमीच्या कामा त्वरित पूर्ण कारण अध्यक्ष महाराज तिथं हजारो लोक आज मोठे आंदोलन करतात आहे। स्मशानभूमीचा प्रश्न झाला, बिल्डरांनी त्या जमिनी स्मशानभूमीच्या जमिनी ताब्यात घेऊन टाकल्या। पिण्याचं पाणी वसईसारख्या शहरामध्ये पिण्याचं पाणी नाही आणि त्या ठिकाणी हजारो लोक त्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि म्हणून या 3 गोष्टीकडे सरकारने लक्ष घालावं। महत्त्वाची मागणी जी आहे ती 2013 साली आम्ही कब्रस्तानसाठी उपोषण केलेलं, ते त्यावेळी महानगरपालिकेचं आश्वासन महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही थांबवलेलं, परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे। त्याचप्रमाणे 69 गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेसंदर्भात 2020 साली जेव्हा मी उपोषण केलेलं त्यावेळी पण आश्वासन दिलेलं की जून 2021ला आम्हाला पाणी मिळणार म्हणून महानगरपालिकेने लेखी आश्वासन दिलेलं। ह्या दोन्ही आंदोलनाचं जी स्थगिती होती ते आम्ही पुन्हा एकदा कंटिन्यू करत आहोत, कारण ते फसवी आश्वासनं महानगरपालिकेने दिलेली। तर जोपर्यंत ठाम भूमिका महानगरपालिका आम्हाला सांगत नाही तोपर्यंत हे उपोषण जे मागे स्थगित केलेलं आहे ते पुन्हा आजपासून आपण चालू केलेलं आहे, चालू राहणार आहे। काय नेमक्या मागण्या आहेत? महत्त्वाचं म्हणजे 69 गावं जी वसई विरारमधली तहानलेली गावं आहेत त्या गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं त्वरित, ज्यामध्ये पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत परंतु तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे। आणि दिवाणमान येथे 176 नंबर सर्वे जो आहे तिथे सर्वधर्मीय दफनभूमीचे थांबवलेलं काम त्वरित सुरू करून ते पूर्ण करून नागरिकांसाठी ती सर्वधर्मीय दफनभूमी खुली करावी ही प्रमुख मागणी आहे। या आंदोलनाची आता सध्या रूपरेषा आता महानगरपालिकेतर्फे 2 दिवसापासून संपर्क केला जात आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांच्याकडून लेखी कुठलंही आपल्याकडे माहिती आलेली नाही। जोपर्यंत 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना, दिवाणमान येथील सर्वधर्मीय दफनभूमी सुरू करणं आणि त्याचप्रमाणे IIT निरीने जे होल्डिंग पॉइंट्सच्या संदर्भात उपाययोजना सुचविलेली त्या होल्डिंग पॉइंट्सचं काम सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे।